सध्या आपल्या देशात मेक इन इंडियाचा मोठा बोलबाला सुरू आहे, पण मेक इन इंडिया आणि कॉपी इन इंडिया यातील पुसटशी रेषा आता पार धूसर झाली आहे। देशाची राजधानी दिल्लीत एआय एक्सपो 2026 चं भव्य आयोजन करण्यात आलं। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष भारतात आहेत। मुंबईचा दौरा आटोपून ते आता या एआय एक्सपोत हजेरी लावणार आहेत। पण त्याआधीच एका घटनेनं पूर्ण जगासमोर भारताची मान अशी काही उंचावली आहे की विचारू नका। विषय आहे उत्तर प्रदेशच्या प्रसिद्ध गलगोटिया विद्यापीठाचा, ज्यांनी चक्क एका चीनी कंपनीचा रोबोडॉग आणला आणि सांगितलं हे आम्ही विकसित केलंय। आज आपण याच मेरिटधारी फसवणुकीचा आणि विद्यापीठाच्या बेजबाबदारपणाचा समाचार घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। एआय एक्सपो मध्ये गलगोटिया विद्यापीठाच्या प्रशासकीय अधिकारी नेहा सिंह मॅडम मोठ्या अभिमानानं एका रोबोडॉगचे प्रदर्शन करत होत्या। कॅमेरा समोर आला की त्या म्हणाल्या, हे आम्ही डेव्हलप केलंय। आता खरं तर संशोधन म्हणजे काय, तर रात्रंदिवस मेहनत करून काहीतरी नवीन शोधणं। पण इथं तर संशोधन म्हणजे Amazon किंवा अलिबाबावरून ऑर्डर करणं असं झालेलं दिसतं। तो रोबोडॉग प्रत्यक्षात एका चीनी कंपनीनं बनवलेला आहे। हे इंटरनेटच्या युगात लपून राहणं शक्य नव्हतं। नेटिझन्सनी काही मिनिटातच त्यांचे ओरिजिनल फोटो आणि किंमत काढून नेहा सिंह आणि विद्यापीठाची पोलखोल केली। याला म्हणतात डिजिटल इंडिया। तुम्ही खोटं बोलणार आणि जग तुम्हाला लगेच ट्रोल करणार। जरा विचार करा, आज याच एक्सपो मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष येणार आहेत। आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा एआय हब म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असताना अशा प्रकारच्या लबाड्या देशाला गौरवान्वित करताना की जगाला देशावर हसायला लावतात। नेहा सिंह यांनी केलेला दावा इतका अंगाशी आला की तातडीनं त्यांना त्या कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आलं। पण प्रश्न असा आहे की ही वेळ येतेच का? एका नामांकित विद्यापीठात काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्याला एवढी सुद्धा अक्कल नसावी की दुसऱ्यांचं उत्पादन स्वतःच्या नावावर खपवणं ही देखील चोरीच आहे। हेच का तुमचं उच्च शिक्षण? एका बाजूला संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी सरकारची लाच काढतात, त्यातून मोदी सरकारची नाचक्की होत असताना अशा घटना आगीत तेल ओतण्याचं काम करतात। जेव्हा देशाचं नाव जागतिक मंचावर खराब होतं तेव्हा त्याची जबाबदारी कोणाची? हे विद्यापीठ तरुण पिढीला काय शिकवत आहे? चोरी करून मेरिट मिळवायचं? गलगोटिया विद्यापीठानं एआय तंत्रज्ञानासाठी 350 कोटी रुपये गुंतवल्याची घोषणा केली होती। कोणत्याही विद्यापीठानं एआय मध्ये केलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे। मात्र एवढ्या मोठ्या गुंतवणुकीचा फायदा तो काय, जर दुसऱ्यांच्या प्रोडक्टला स्वतःच सांगायचं आहे तर? आता सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा, गलगोटिया विद्यापीठाच्या या संपूर्ण घोटाळ्यात एक गोष्ट खूप प्रकर्षानं जाणवते। सुदैवानं नेहा सिंह आणि विद्यापीठाच्या प्रशासनात आरक्षण नाहीये, इथं फक्त मेरिट चालतं असं हे लोक मिरवतात। कल्पना करा, जर नेहा सिंह ऐवजी एखादी आरक्षित प्रवर्गातील व्यक्ती तिथे असती तर तिनं ही चूक केली असती, तर आतापर्यंत सोशल मीडियावर आरक्षणामुळे देशाची वाट लागली अशा पोस्टचा पाऊस पडला असता। बघा, टॅलेंट नाही म्हणून चीनी माल आपला सांगतात असं म्हणून आरक्षणाला दोष देण्यात आला असता। पण आता का गप्प? नेहा सिंह तर मेरिटधारी आहेत ना, मग या मेरिटधारी चोरीवर कुणीच का बोलत नाहीये? हे तथाकथित मेरिट फक्त दुसऱ्यांचं श्रेय लाटण्यातच हुशार आहे का? जेव्हा मेरिटधारी लोक अशी लबाडी करतात तेव्हा त्यांच्या जातीवर किंवा आरक्षणावर चर्चा का होत नाही? हा दुटप्पीपणा नाही का? गलगोटिया सारखी विद्यापीठ जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करतात, नंबर 1 युनिव्हर्सिटी म्हणून स्वतःचा डंका वाजवतात, पण प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या संशोधनाचं काय? जर अधिकारीच चीनी माल स्वतःचा म्हणून सांगत असतील तर तिथले विद्यार्थी काय शिकत असतील? हा केवळ एका रोबोडॉगचा प्रश्न नाहीये, तर हे आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचं अपयश आहे। आपण विश्वगुरू बनण्याच्या बाता मारतो, पण प्रत्यक्षात आपण कॉपी पेस्ट गुरु बनलो आहोत। या एआय एक्सपो मध्ये भारताच्या प्रतिभेचे प्रदर्शन होणे अपेक्षित होते, पण तिथं भारतीय लबाडीचं प्रदर्शन झालं। शेवटी इतकं सांगावंसं वाटतं की देशाला गौरवान्वित करण्यासाठी मेरिटच्या नावाखाली खोटेपणा करण्याची गरज नाहीये। जर आपण काही बनवू शकत नसू तर किमान दुसऱ्याचं चोरू तरी नका। नेहा सिंह आणि गलगोटिया विद्यापीठानं केवळ स्वतःचीच नाही तर संपूर्ण देशाची नाचक्की केली आहे। अशा मेरिटधारी चोरांपासून सावध राहण्याची आता वेळ आली आहे।